एखाद्याचं नुकसान होण्यासाठी, आर्थिक नुकसान होण्यासाठी करणी केली आहे, एखाद्याची तब्येत कायमस्वरूपी आजारी राहण्यासाठी करणी केली, कौटुंबिक पातळीवरती संपूर्ण कुटुंबाचं नुकसान व्हायला पाहिजे, रात्री अपरात्री खूप विचित्र स्वप्न पडणे, विरळ स्वप्न पडणे, भीतीदायक स्वप्न पडणे, हे एक त्यातलं कॉमन खूण आहे. कधी कधी घरामध्ये अचानक काही कारण नसताना दुर्गंधी येते. अचानक तो दुर्गंध नाकामध्ये जातो. तो खूप ठराविक वेळेपुरता जातो, अगदी 30 सेकंद 20 सेकंद, पण तो सातत्याने येत राहतो. तर आता गाणगापूरच्या मंदिरामध्ये संध्याकाळच्या आरतीला ज्यांना भूतबाधा झाली ती लोक इतक्या विचित्र आणि इतक्या ताकदीने त्यांचं अंग हलवत असतात की ते सामान्य माणूस नाटक म्हणून नाही करू शकत. हे पहिलं माझ्या लक्षात आलं. अतिशय ताकदीने त्यांचे डोळे प्रचंड वेगळे झालेले असतात, तर ते इतक्या ताकदीने त्यांचं अंग हलवतात की पूर्वी तर काही त्या संचार झालेल्या बायका कळसापर्यंत वर जायच्या चढत मंदिराच्या आणि वरनं खाली उडी घ्यायच्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मंगल शंभू आणि चॅनलचं नाव आहे भयानक अनुभव. आज आपल्यासोबत कौस्तुभ सर आलेले आहेत पुण्यावरून. मागे देखील ते आपल्यासोबत त्यांनी एक एपिसोड केला होता. त्या एपिसोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. कौस्तुभ सर हे मूळचे पुण्याचे आणि बाय प्रोफेशन जर बघितलं तर ते बासुरी वादक आहेत, बासुरी. परंतु त्यांनी गाणगापूरला खूप वर्ष भक्ती साधना केलेली आहे श्री दत्तगुरु महाराजांच्या सानिध्यामध्ये. आणि एक सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ते पॅरानॉर्मल रिसर्चर आहेत. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो भूत बाधा निवारण किंवा एखाद्यावर करणी झालेले असते करणी निवारण, ह्या सर्व क्षेत्रांचा त्यांनी फार बारीक अभ्यास केलेला आहे. आणि बऱ्याच लोकांची अशी कमेंट होती, तुमची कमेंट, प्रेक्षकांचे खूप कमेंट्स होते की अशा काही गोष्टी असतील तर ती माहिती आम्हाला जरूर पुरवा. त्यानिमित्ताने सरांना आम्ही पुन्हा बोलवलं आणि सरांनी जो काही गाणगापूरला बरीच वर्ष अभ्यास केलेला आहे, जी साधना त्यांनी आतापर्यंत केलेली आहे ती आपण सर्व त्यांच्याकडून काढून घेणार आहोत आणि एक सर्वसामान्य लोकांना त्याचा कसा छान पद्धतीत वापर करता येईल, दैनंदिन जीवनात कसा त्याचा छान वापर करता येईल, योग्य वापर करता येईल, हाच उद्देश ठरवून आपण सरांना आता इथून पुढे बोलवतोय. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहेत सर आपण? मी छान, तुम्ही कसे आहात? मी एकदम मस्त. पुण्यावरून मुंबईला यायला काय प्रवास कसा झाला आपला? प्रवास छान झाला, काही प्रॉब्लेम नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरम होत असेल. गरमी आहे खूप. हो, मागचा एपिसोड आपण बघितला, फार छान फीडबॅक आले होते प्रेक्षकांचे, त्यानिमित्ताने आपण तुम्हाला पुन्हा बोलवलं. थँक्यू. तर आज आपण करणी ह्या विषयावर विशिष्ट चर्चा करतोय. बरोबर. तर मी तुम्हाला जे प्रश्न आता विचारेल, इथून पुढे विचारत जाईल, ते प्रश्न तुम्ही असं समजा की प्रेक्षकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी विचारतोय, प्रेक्षकांच्या दृष्टिकोनाने मी विचारतोय. बरोबर. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जे काही कमेंट्स आलेले आहेत त्या कमेंट्स मधले काही ठराविक आणि कॉमन प्रश्न जे बऱ्याच लोकांनी सारखे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची आम्ही लिस्ट काढली आहे. ओके, ठीक आहे. त्या फोन मध्ये मी आता लिस्ट घेतली आणि त्यानुसार आपण सुरुवात करूया. हो, चालेल. तर मुळात मला असं विचारायचं की आपण जे म्हणतो की करणी, किंवा बरेच लोक म्हणतात की अरे त्याने माझ्यावर करणी केली किंवा माझ्यावर अमुक अमुक व्यक्तीने करणी केली आहे, तर हे करणी म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? बरोबर. करणी म्हणजे ना अगदी सोप्या भाषेत एखादा तांत्रिक साधूकडून आपल्यावरती एक तंत्रक्रिया करणे आणि त्याला एक विशिष्ट हेतू असतो. तो वैयक्तिक असू शकतो किंवा कौटुंबिक असू शकतो. उदाहरणार्थ की एखाद्याचं नुकसान होण्यासाठी, आर्थिक नुकसान होण्यासाठी करणी केली आहे, एखाद्याची तब्येत कायमस्वरूपी आजारी राहण्यासाठी करणी केली आहे, कौटुंबिक पातळीवरती संपूर्ण कुटुंबाचं नुकसान व्हायला पाहिजे, लहान मुलं असतील तर त्यांची प्रगती व्हायला नाही पाहिजे, नोकरी व्यवसाय असेल तर त्याच्यात नुकसान व्हायला पाहिजे, आजारपण वाढायला पाहिजे, पैसा खूप वाया आणि नष्ट व्हायला पाहिजे किंवा पैसा येणं पण थांबलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या हेतूंनी एक तंत्रक्रिया केली जाते आणि ती एखाद्या तांत्रिक साधूकडून केली जाते. त्याला आपण करणी केली असं म्हणतो. करणी जेव्हा आपल्यावर होते ना, तेव्हा काही विशिष्ट प्रकारच्या आपल्याला खुणा येत असतात. त्यातल्या काही कॉमन म्हणजे नेहमी येणाऱ्या खुणा किंवा सारख्या खुणा म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडं वगैरे असतील, पाळीव प्राणी असतील, झाडं जळून जातात, झाडं टिकत नाहीत. पाळीव प्राण्यांमध्ये खूप विपरीत परिणाम घडतो, त्यांचं एकदम वागणूक बदलते. त्याच्यानंतर रात्री अपरात्री खूप विचित्र स्वप्न पडणे,
वियर्ड स्वप्न पडणे, भीतीदायक स्वप्न पडणे, हे एक त्यातलं कॉमन खूण आहे. त्याच्यानंतर कधी कधी घरामध्ये अचानक काही कारण नसताना दुर्गंधी येते. खूप अचानक तो दुर्गंध नाकामध्ये जातो. तो खूप ठराविक वेळेपुरता जातो, अगदी 30 सेकंद 20 सेकंद, पण तो सातत्याने येत राहतो. त्याच्यानंतर रात्रीची झोप खूप कमी व्हायला लागते. रात्रभर जागा राहतो व्यक्तीत. अशा काही बेसिक खुणा आहेत. त्याच्यानंतर सातत्याने आजारपण वाढणे. आजारपणं पण अशी येतात की वैद्यकीय तपासण्यामध्ये सगळं नॉर्मल येतं, पण काहीतरी आजार चालू राहतो. मग ती अगदी पोटदुखी असेल, पाठदुखी असेल, ब्रेन मध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात, आणि ते मेडिकली सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. मेडिकली रिपोर्ट्स नॉर्मल येणं पण तरी पण आजार असणं हे खूप मुख्य कारण आपण करणीचं असल्याचं मानतो. आपली जी ग्रंथसंपदा आहे भारतीय सनातन हिंदू धर्माची, त्याचं मूळ आपण मानतो वेदांनंतर आपण 18 पुराणं मानतो, जी महर्षी व्यासांनी लिहिली. 18 पुराणं आहेत. त्याच्यानंतर भगवद्गीता आहे. भगवद्गीतेचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, ती ज्ञानेश्वरी आहे. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आहे. या सगळ्या ग्रंथांमध्ये या गोष्टीचा पूर्ण उल्लेख आहे. त्याच्या क्रिया करण्याची पद्धती आहेत लिहिलेल्या, पंथ आहेत वेगवेगळे, कुठल्या पंथामध्ये कशी तांत्रिक क्रिया चालते, कुठली एखादी तांत्रिक शक्ती आत्मसात करण्यासाठी कुठल्या देवतेची उपासना करावी, कशा पद्धतीने करावी, हे सगळं आपल्या धर्मग्रंथांमध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण दशमहाविद्या असं ऐकतो. दशमहाविद्या म्हणजे 10 महादेवीच्या मोठ्या शक्ती आहेत. तर त्या दशमहाविद्यांची एक विशिष्ट तांत्रिक साधना आहे. त्यातली मुख्य आपण मानतो महाकाली. देवी महाकाली. देवी महाकालीची एक तांत्रिक साधना आहे. काळभैरवाची एक तांत्रिक साधना आहे. तर मॅक्झिमम हे जे तंत्र साधनेतले तांत्रिक असतात ते या दशमहाविद्यांपैकीच कुठल्या तरी एका देवीची साधना करून त्या वेगवेगळ्या शक्ती आत्मसात करून घेतात. आपण त्यांना अघोरी तांत्रिक म्हणतो. त्यांचा एक मार्ग वेगळा आहे. तंत्र आपल्या धर्मग्रंथांमध्ये म्हणजे अगदी सोप्या भाषेत मधलं सांगायचं तर समर्थ रामदास स्वामींनी जो दासबोध लिहिलेला आहे त्या दासबोधामध्ये खूप ठिकाणी हा उल्लेख आलेला आहे. पूर्वीच्या काळाची लोक करणी या शब्दाला चेटूक म्हणायचे. चेटूक तुम्ही कोणीतरी माझ्यावर चेटूक केलं, तर बऱ्याच ओव्यांमध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे. मग त्याच्यासाठी हनुमंताची उपासना सांगितली आहे, त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी. असे सगळ्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या इथे उल्लेख आहेत. त्याच्या व्यवस्थित क्रियापद्धती आहे, गुरु शिष्य परंपरेबद्दलची माहिती आहे. असं सगळं सर्व आपल्याकडे लेखी स्वरूपात आहे. जर एवढं आपल्या सगळीकडे जसं आता आपण म्हणतो की एवढे सर्व सोर्सेस आहेत, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत, पण तरी देखील सायन्स ह्या गोष्टीला मानत नाही. आता समजा मी एक शिक्षित व्यक्ती आहे, एज्युकेटेड व्यक्ती आहे, बरोबर, तर वेळ प्रसंगी मग मी विज्ञानाचा सहारा घेतला पाहिजे की मी करणीवर थोडाफार विश्वास ठेवला पाहिजे एक सर्वसामान्य माणूस म्हणून? आपल्याला इथे दोन्हीची सांगड घालावी लागेल. ती कशी? आता विज्ञान का नाही म्हणत, कारण आता हे जे धर्मग्रंथ हे ना सगळ्यांना वाचणं सध्याच्या काळामध्ये शक्य नाही. आपला जरी त्याच्यावरती विश्वास असला तरी त्याचा पूर्ण अभ्यास सगळ्यांना करणं शक्य नाही. विज्ञान न मानण्याचं अगदी सिंपल कारण बघायचं झालं तर देवाचा दैवी अनुभव असो किंवा भूत प्रेत बाधेचा एखादा विचित्र अनुभव असो, हा अनुभव आल्याशिवाय त्याच्यावर विश्वास बसत नाही. अगदी माझं स्वतःचं उदाहरण घ्यायचं झालं तर मला सुद्धा अनुभव आला म्हणून विश्वास बसला. त्यामुळे हा जो दृष्टिकोन उच्च शिक्षित लोकांचा होतो तो तसाच राहणार आहे. आणि हे अनुभव सगळ्यांसाठी नाही येत, हे सगळ्यांना नाही येत. त्यामुळे ज्यांना अनुभव येतात ते बरोबर तिथे विश्वास ठेवून पुढे जातात. आणि विज्ञानाची आणि ती सांगड का म्हणलं तर करणी बाधेमुळे एखाद्या मनुष्याला आजारपण आला असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला डॉक्टरकडे न्यायचंच नाही. डॉक्टरांचे पण इलाज चालू पाहिजेत, त्याच्याबरोबर करणी निवारण झालं पाहिजे. असं दोन्हीचा सांगड घालूनच आपण त्याला पूर्ण त्याच्यातनं निराकरण करू शकतो. आता
जर करणी ही प्रक्रिया खरंच एवढी पॉवरफुल आहे हम्म. आणि एवढी शक्तिशाली ही प्रक्रिया आहे, मी अशाही काही गोष्टी ऐकल्यात अभ्यासादरम्यान माझ्या नजरेत आल्या आहेत. हम्म. हे शक्य आहे का की समजा मी एखाद्या व्यक्तीवर जळतोय, हम्म. मला एखाद्या व्यक्तीविषयी जळूपणा माझ्या मनामध्ये भरलाय, हम्म. ईर्ष्या माझ्या मनात आहे, हो. तर मी करणीचा सहारा घेऊन हम्म. त्या व्यक्तीला मी काहीतरी मोठा आजार दिला, हो. असं शक्य आहे? असं शक्य आहे. आणि सध्याच्या काळात शंभूजी खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात हे प्रमाण खूप जास्त वाढलंय. कारण तांत्रिक सुद्धा तितक्याच सहजतेने उपलब्ध होत आहेत. आणि हे प्रकार प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे हे नक्कीच करता येऊ शकतं. आणि अशाच प्रकारच्या आपण लोकांना त्या करणीबाधेतनं निराकरण करतो, जे आपल्याकडे पोहोचतात त्यांच्याकडे. मग ह्यामध्ये पण जरा कन्फ्युजन नाही का की समजा आता एखाद्या व्यक्तीला अमुक अमुक नावाचा आजार झालाय, आता तो तर फार शिक्षित व्यक्ती आहे, अतिशय शिकलेला व्यक्ती आहे, तो वर्षानुवर्ष त्याचा इलाज करतो, पण इलाज तर काय होत नाही, परंतु तो शिकलेला असल्यामुळे ह्या गोष्टीला मानत पण नाही. बरोबर. त्या माणसाने काय करावं? इथे मी मगाशी म्हणला तसं की आधुनिक तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा, वैद्यकीय शास्त्राचा पूर्ण उपयोग करून सुद्धा जेव्हा एखादा आजार बरा होत नाहीये, पण त्याचं मुख्य खूण येते की रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात, तिथे ओळखायचं की हे करणीचं आहे. जिथे आता फॉर एक्झाम्पल माझं बीपी वाढलाय, बीपीचा रिपोर्ट माझा जास्तीचा आला, मला त्याच्यावरती उपाय केला, मला बरं वाटलं. सो ते खरं आजारपण आहे, करणीमुळे आलेलं आजारपण नाहीये. तर आपण इथे ओळखू कसं शकतो की आणि करणीमुळे होणारे आजार आहेत ना, हे बरोबर असे होतात की ते वैद्यकीय याच्यामध्ये त्याचा उपायच होत नाही. तिथे आपल्याला ओळखता येतं की अरे काहीतरी हे विचित्र आहे बाहेरचं, की कुठल्याच डॉक्टरचा कसा काय फायदा होत नाही. रिपोर्ट तर सगळे नॉर्मल कसे येत आहेत. रिपोर्ट नॉर्मल येणं हे सगळ्यात मुख्य गुण आहे. आणि व्यक्ती तर आजारी आहे असं. जसं आता आम्ही तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही गाणगापूरला विशिष्ट साधना केली, वर्षानुवर्ष तिकडे तुम्ही अभ्यास केला, तर त्या साधनेदरम्यानच्या काही गोष्टी ज्या रहस्यमय आहेत त्या तुम्हाला काही सांगायची इच्छा आहे का? हो, आवडेल नक्कीच. की जेव्हा मी गाणगापूरमध्ये साधनेला जायचो, मी कमीत कमी 6-7 दिवस राहायचो, पारायण वगैरे करायचो. आणि तिथे खूप जणांना भूतबाधा झालेले व्यक्ती तिथे असायच्या. बरोबर. आणि आरतीला त्यांचा संचार जोरात व्हायचा. तर तिथे मला नेहमी कुतूहल वाटायचं की पहिल्यांदा माझाही असा थोडासा म्हणजे असा एक विचार झाला होता की गावातल्या आणि अडाणी लोकांच्या बायकांनाच हे का होतं, शहरातल्या लोकांना का नाही अजून कधी झालेलं मी पाहिलं. असं इतपासनं मी बेसिक सुरुवात केली अभ्यास करायला. तर ते कितपत खरं आहे. तर आता गाणगापूरच्या मंदिरामध्ये संध्याकाळच्या आरतीला ज्यांना भूतबाधा झाली ती लोक इतक्या विचित्र आणि इतक्या ताकदीने त्यांचं अंग हलवत असतात की ते सामान्य माणूस नाटक म्हणून नाही करू शकत. हे पहिलं माझ्या लक्षात आलं. अतिशय ताकदीने त्यांचे डोळे प्रचंड वेगळे झालेले असतात आणि त्यांना महाराजांचा ना सहन होत नाही तो औरा, त्यांना त्रास होत असतो आरतीच्या वेळेला. तर ते इतक्या ताकदीने त्यांचं अंग हलवतात की पूर्वी तर काही त्या संचार झालेल्या बायका कळसापर्यंत वर जायच्या चढत मंदिराच्या आणि वरनं खाली उडी घ्यायच्या, ज्यांच्या अंगात भूतबाधा आहे. तर ते नंतर वाचावं म्हणून त्यांनी मंडप वगैरे बांधलाय आणि 2 खांबांचं एक असं बांधून ठेवलंय की मग त्या खांबांवर चढतात, आडव्या तिडव्या होतात. आणि असं नाही फक्त बायकाचे, पुरुष लोकांना पण आहे. तर एका मुलाचं मी पाहिलं आणि त्याच्या आई वडिलांशी पण बोललो. एक अतिशय हुशार मुलगा जो खूप छान शेती करत होता, त्याचं MSc ऍग्रिकल्चर शिक्षण झालेलं आहे आणि महिना 1.5-2 लाख रुपये छान तो शेतीतनं उत्पन्न कमवतोय. इतका हुशार आणि 27-28 वर्षाचा असेल. तर तो जेव्हा आरतीला मी आणलेला पाहिला ना, तर त्याच्या दोन्ही पायामध्ये साखळ दंड म्हणजे प्रॉपर साखळी चेन लावून कुलूप घातलेलं, हात दोन्ही साखळीने बांधले होते. तो मुलगा 27-28 वर्षाचा अतिशय स्लिम होता, लुकडा होता, अशी काही फार तब्येत नव्हती, पातळ होता. हा एकदम. तर मी त्याच्या आईला विचारलं की इतकं साखळीने वगैरे बांधून आणणं इतकं काय. तर त्याची आई म्हणाली की तो जर हे झाला ना, संतापी आणि हे झाला ना, तो एका वेळी 10-10 जणांना फेकून देतो, एवढी त्याच्या अंगात ताकद आहे.
पण तो तर एवढा पातळ आहे म्हणाले. इतका पातळ आहे, अगदी 26-27 वर्षाचा. मग त्याला आरतीच्या वेळी येतो संचार, मग तो कोणाकडनं त्याला कोणाला त्रास देऊ नये किंवा त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून त्या आरतीच्या वेळी आणतानाच त्याच्या पायामध्ये दोन्ही आणि हातामध्ये साखळ्या बांधूनच आणलं जायचं. इतकी ती पॉवरफुल होतं. तर त्याच्या आईशी अजून जेव्हा माझा संवाद झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्याच नातेवाईकातल्या कोणीतरी असंच याच्यावरती जेलसी वृत्तीमुळे करणी करून त्याच्यामध्ये एक भूत लावलंय, वाईट शक्ती आलेली आहे त्याच्यामध्ये. अशा गोष्टी समोर यायला लागल्या. मग तिथून जास्त अभ्यास आणि मग काही अशा पण केसेस पाहिल्या की हे फक्त गावातल्या लोकांना किंवा अडणी लोकांना नाही होते, हे शहरात पण होत असतं. बऱ्याचदा भूतबाधा झालीये हे कळायलाच खूप वेळ लागतो. बरोबर. ते जेव्हा पूर्णपणे 100% काम करायला, संचार करायला सुरुवात करतं ना, तेव्हा आपल्याला कळतं की हे काहीतरी विचित्र आहे. अशा गोष्टी समोर येतात. ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये समजा आता भूतबाधा होते ज्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला पण समजत नाही का की चला लांबची व्यक्ती आहे तर ठीक आहे, वेगळं आहे. आता समजा मी आहे, आता मला जर काही झालंय तर मला स्वतःला समजून घ्यायला हवं ना की अरे मला काहीतरी झालंय. किंवा जसं आता आपण म्हणतो की तुम्ही ते गाणगापूरचं उदाहरण दिलं, त्या मुलाच्या अंगामध्ये एवढं ताकदवर होतं, हा भूत किंवा ती वाईट शक्ती त्या मुलाच्या अंगामध्ये गेली होती. तर त्या मुलाला समजून येत नाही का की माझ्या शरीरात काय झालंय किंवा बदल घडून आलाय. त्यांना ना इनिशियल स्टेजला म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये थोडस फिलिंग एक असं भावनात्मक जाणवायला लागतं. सुरुवात त्याची कशी होते, एकतर ते खूप वेळ रडत बसतात, नाही तर खूप वेळ हसत बसतात, नाही तर खूप वेळ एकदम शांत बसून राहतात. ही अगदी सुरुवातीची पायरी. तर त्या सुरुवातीच्या पायरीला वरती असताना ते भान असतं थोडंसं की आपल्याला काहीतरी वेगळं होत आहे. पण जसं जसं ते वाढतं तसं ते त्या माणसाला आपण काय वागतो हे काहीही आठवत नाही. त्याचं कारण अगदी एकच आहे, आपल्याला निसर्गाने असं निर्माण केलेलं आहे की एका शरीरात एक आत्मा. एका शरीरात आत्मा तिथे असताना म्हणजे आपण जिवंत असताना जर दुसरा आत्मा आपल्यात जातो आणि आपल्यावरती ताबा घेतो, तर तेव्हा आपला आत्मा सबकॉन्शियस आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, किंवा आपण मराठीत असं म्हणूया की भान नाही राहत त्या गोष्टींचं, जाणीव संपून जाते त्याची, आणि तो दुसरा आत्मा आपल्या शरीराचा ताबा घेऊन त्याला हवं तसं तो वर्तन करतो. मग ते वर्तन चालू असताना मग काही आठवत नाही की आपण काय करतोय, कसे वागतोय, आपल्याला नेमकं काय झालंय हे त्यांना काही आठवत नाही. बरं, आधुनिक विज्ञान ह्या अशा परिस्थितीला म्हणतात की ह्याला काहीतरी मेंटल आजार आहे किंवा ह्याला काहीतरी स्किझोफ्रेनियाचं नाव दिलं जातं आधी सुरुवात, मानसिक आजारी आहे हा, बरोबर. तर मग आता ह्याच्यामध्ये पण मला अजून 2 प्रश्न पडलेत. ऍक्च्युली हा विषयच एवढा खोल आहे की प्रश्न निर्माणच होत आहेत. प्रेक्षकांनाही होतच असतील हा एपिसोड बघताना. तुम्ही अजून कमेंट करा, सरांना आम्ही वारंवार आता बोलवणार आहोत. तुम्ही कमेंट करत राहा आणि तुमचे प्रश्न नक्की विचारले जातील तुमच्या नावासहित, की अमुक अमुक व्यक्तीने कमेंट केली, तो प्रश्न मी सरांना विचारतोय. तर तुम्ही कमेंट करा, तुमचे प्रश्न विचारा. आता जसं आपण म्हटलं की एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये ही वाईट शक्ती संचार झाली किंवा भूत अथवा बाधा अथवा प्रेत एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये संचार झालाय त्याचा, तर तो व्यक्ती एकतर हसतच राहतो किंवा मग रडतच राहतो किंवा जे काही करतो ते करतच राहतो. आता ह्याच्यामध्ये मी असं ऐकलंय की भांग जर एखाद्या व्यक्तीने घेतला तर ती व्यक्ती पण तेच करत राहते. एखाद्या व्यक्तीला बुद्धीचा आजार आहे, मानसिक आजार आहे, बरोबर, तर त्याला भूत नाही लागलंय ना, त्याला प्रेत लागलंय, त्याला काहीच, तो आजारी आहे, ओके, पण त्याला मानसिक आजार आहे. मग अशा परिस्थितीत इथे परत तीच परिस्थिती निर्माण होते, विज्ञान वर्सेस. आता त्या परिस्थितीत काय आपण ठरवावं आता, की जसं ह्या व्यक्तीला खरंच भूत लागलंय किंवा हा व्यक्ती भूत तर नाही लागले किंवा नाही काय लागले पण हा मानसिकच खरोखर आजारी आहे, इथे पण द्वंद्व निर्माण होतो. बरोबर. अशा परिस्थितीत काय करावं पुन्हा? अशा परिस्थितीत ना, जेव्हा आजार खरा असेल आणि भूतबाधा वगैरे काही नसेल तर त्याचा वैद्यकीय उपचाराचा फायदा होत राहतो. थोडा तरी त्याच्यात त्यांना परिणाम जाणवतो, थोडा तरी तो नियंत्रित आणता येतो. पण जेव्हा भूतबाधा असेल तेव्हा कुठलाच परिणाम होत नाही, उलट ते दिवसेंदिवस जास्त वाढत जातं. ही त्याची एक पहिली खूण आहे. म्हणजे आपण असं उदाहरणासाठी घेऊया की भूतबाधा झाल्यानंतर सुद्धा सुरुवातीला भावनात्मक चढउतार खूप होतात. राग आला तर एकदम दिवसभर रागच राहील, हसत राहिला तर एकदम दिवसभर हसतच राहील. याच्यावरती हा नुसता आजार असेल तर त्याचा वैद्यकीय परिणाम होतो व्यवस्थित.
थोड्या वेळाने शांत होईल, झोप लागेल, व्यवस्थित नॉर्मल रुटीनला येण्याचा थोडासा प्रयत्न होईल. पण भूतबाधा असेल तेव्हा ते वाढत राहतं दिवसेंदिवस. आणि मुख्यत्वे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला त्यांची शक्ती वाढत राहते. त्यामुळे त्यांच्यात आमूलाग्र बदल होतात. कुठल्याही गोळीचा आणि कुठल्याही औषधाचा शून्य परिणाम दिसून येतो. इथे आपल्याला कळतं की हे नुसता आजार नाहीये, हे बाहेरचं आहे. जिथे नुसता आजार आहे तिथे योग्य उपचार मिळाले तर त्याचे परिणाम बरोबर दिसून येतात. त्या स्टेजेसमध्ये फार फरक घडत नाही. अगदी एक्स्ट्रीम केस, अगदी शेवटची अशी केस की डॉक्टरांनीच असं सांगितलं की या आजाराला याच्या पलीकडे आपल्याला काहीही बदल घडवता येणार नाही, तर ते डॉक्टरांनी सांगितलं तरच. मगाशी तुम्ही म्हणालात की एका शरीरामध्ये एक आत्मा असते. एक आत्मा. सर्व ग्रंथांमध्ये पण हाच उल्लेख आहे की शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे. हो. मगाशी तुम्ही हेही म्हणालात की जर एखाद्या व्यक्तीच्या आतमध्ये भूतबाधा झाली तर ती दुसरी शक्ती पण, दुसरी आत्मा म्हणावं किंवा काहीही शब्द देऊ शकतो, ती आत्मा पण त्या व्यक्तीच्या आत आली. म्हणजे आता शरीर एक आणि आत्मा दोन झाल्या. प्रश्न असा आहे की बाहेरची आत्मा माझ्या शरीरामध्ये येऊन घर करते आणि माझ्या शरीराचा ताबा घेते, तर माझी स्वतःची आत्मा जी जन्मता माझ्यात आहे पूर्वीपासून, ती बचाव का नाही करत? मग बरोबर प्रश्न विचारला. ती बचाव यासाठी नाही करू शकत कारण जो आत्मा बाहेरून आपल्या शरीरामध्ये आलेला आहे तो तंत्र साधनेमुळे किंवा तांत्रिक शक्तीमुळे आलेला आहे. आपला आत्मा कितपत त्याचा बचाव करू शकेल हे प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आध्यात्मिक प्रगतीवरती अवलंबून आहे. जर काही उपासना असेल, तपश्चर्या असेल, आपलं एक, आपण म्हणतो ना, आपलं एक आध्यात्मिक स्पंदनं असतात. ती स्पंदनं आपली किती तीव्र आहेत? आपली रोजची उपासना आहे का? आपल्यावर देवाची कृपा आहे का? गुरूंची कृपा आहे का? गुरु याच्यामध्ये वाचू शकतात. तर स्वतःचा आत्मा, आपला स्वतःचा आत्मा त्या शक्तीला अजिबातच सामना करू शकत नाही, इतकी ती शक्ती पॉवरफुल असते. आता समजा एखादी व्यक्ती रोज देवपूजा करते. मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या ते काय सांगतात, ते फार महत्वाचं बोलतायत. तुम्ही जे माझे मित्र, माझ्या वयापेक्षा मोठे जे व्यक्ती तुम्ही व्हिडिओ बघताय, हा एपिसोड बघताय, तुम्ही स्वतः विचार केलाय का की तुम्ही शेवटचं मंदिरात कधी गेले होते? तुम्ही शेवटची देवपूजा कधी केली आहे? आता तुम्ही म्हणाल आम्ही जॉबला जातो, टाइम नाही वगैरे, हे सगळं खरंय. तुम्ही शेवटचं मंदिरात कधी गेले होते? शेवटचं देवदर्शन तुम्ही कधी घेतलं? तुम्ही शेवटची पूजा कधी केली? देवपूजा कधी केली? आता सर तेच सांगतायत की आपण दैनंदिन किती आपण उपासना करतोय, किती आपण पूजा किती करतोय, आपण स्वतःवर लक्ष किती देतोय, तर हे आपण करतच नाही. मग आपली आत्मा तेवढी पॉवरफुल होत नाही. आणि बरोबर बरोबर. आणि बाहेरून जी दुसरी आत्मा येते ती तंत्र साधनेद्वारे अतिशय शक्तिशाली झालेली असते. मग ती येऊन आक्रमण करते. अशातला काहीतरी हा भाग आहे. बरोबर आहे, असाच भाग आहे. आणि याला अजून एक मुद्दा मला आवडेल सांगायला की तंत्र साधनेचा आपल्यावरती परिणाम होणारच नाही हा पहिला भ्रम आपण काढला पाहिजे. जरी कितीही पूजा करत असतो, कितीही उपासना करत असतो, ह्याचं एक पौराणिक उदाहरण देतो मी आधी, जे खरं घडलेलं आपण मानतो. जर आपल्या ग्रंथांवर आपला विश्वास असेल तर नवनाथ बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतात. हो, नवनाथ बरोबर. आणि हनुमान सगळ्यांना नक्कीच माहिती. हनुमंत तर सर्वांनाच माहिती. बरोबर. आता हनुमान हा किती प्रचंड शक्तिशाली आहे. हो. आणि सर्व भूतबाधा निवारण करणार आहे. हो. तो स्वतःच एक खूप मोठी जबरदस्त सकारात्मक ऊर्जा आहे. पण नवनाथ भक्तिसार या पोथीमध्ये एक गोष्ट अशी येते की मच्छिंद्रनाथाचं आणि हनुमानाचं एक युद्ध होतं. तर मच्छिंद्रनाथ त्यांच्या मंत्रशक्तीने हातावरती अंगारा घेऊन मोठमोठे दगड मंत्र आणि तंत्रशक्तीने मारुती हनुमानाच्या अंगावर सोडतात आणि हनुमान ते नष्ट करत राहतो. पण नंतर हनुमानाला कळतं की आपल्यासारख्या ह्याच्यावरती एक तंत्र साधनेचा परिणाम होतोय, एका मंत्राचा परिणाम होतोय, म्हणजे ती व्यक्ती किती अधिकारी असली पाहिजे. मग तो जेव्हा नाथांना शरण जातो आणि त्यांना विचारतो तुम्ही कोण आहात, काय आहात. आता मच्छिंद्रनाथ हे दत्तगुरूंचे शिष्य, दत्तगुरूंकडनंच सर्व नाथ संप्रदाय आहे.
मच्छिंद्रनाथांना सर्व तंत्र साधना मंत्रविद्या सगळी दत्त महाराजांकडनं मिळालेली आहे. तर सांगण्याचा हेतू हा की मच्छिंद्रनाथांसारखा जर अधिकारी तांत्रिक असेल तर तो हनुमानावरती सुद्धा मंत्रांचा परिणाम करू शकतो. म्हणजे जिथे देवदेवतांवर पण परिणाम झालेले आहेत आपल्या पुराण कथांमध्ये सुद्धा, तर मग आपल्यावर का नाही होणार? आपण तर तेवढे नक्कीच हे नाही. बरोबर बरोबर. तसंच रामायणातली उदाहरणं घ्या. रावण, मी रावण हा सगळ्यात मोठा आणि पहिला तांत्रिक मी मानतो. जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याला सर्व विद्या येत होत्या, त्याच्याकडे सर्व प्रकारच्या शक्ती होत्या. आणि त्याही काळामध्ये तितक्याच उपासना आणि तपश्चर्या करणारे ऋषीमुनी पण आहेत, ज्यांचे रोज यज्ञ चालले, रोज साधना चाललीये, रोज देवाचं कार्य चाललंय, पूजा अर्चा सगळं चाललंय. पण तरी सुद्धा रावणाची तंत्र साधना त्यांच्यावरती इतका परिणाम करते की तो सगळ्या अनेक ऋषी मुनींना त्यांनी मारलं, अनेक यज्ञ उद्ध्वस्त केले, अनेक आश्रम जाळले. याच्यातनं घ्यायचं एवढंच आहे की करणारा जर जेवढा अधिकारी असेल तेवढा परिणाम आपल्यावरती होणार आहे. इथे देवी देवता वाचू नाही शकलेल्या तर आपण कसे वाचू? पहिला मुद्दा. मग इथे तर आता दोन प्रश्न एक दुसऱ्याला टक्कर देतात. आता जर समजा मी रेग्युलर सकाळ संध्याकाळ देवपूजा करतोय, देवाला पूजा केल्याशिवाय माझं दुसरं कामच होत नाही, बरोबर, अशी परिस्थिती असून देखील जर एखादा व्यक्ती माझ्यावर करणी करून मला नुकसान करू शकतो, तर माझी देवपूजा काय कामाची? हा पहिला प्रश्न. आणि जर जसं त्यावर तुम्ही उत्तर आधीच दिलंय, पण आता शेवटी ही मनुष्य बुद्धी आहे ना, बरोबर आहे. माझा प्रश्न असा आहे की जर मी एवढं सकाळ संध्याकाळ देवस्मरण करून देवपूजा केल्याशिवाय माझ्या जीवनाची सुरुवात होत नाही दिवसाची, अशी परिस्थिती असून देखील जर एखादा येऊन माझ्यावर करणी करून मला निस्तनाभूत करू शकतो, तर मग त्या करणीपासून मी स्वतःला वाचवायचं कसं? त्याचा पण काही उपाय असायला हवा. बरोबर. आता समजा आपण असं धरूया की एकतर पहिली गोष्ट, आपण केलेली देवपूजा उपासना कधीच वाया जात नाही, ती आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करते. आपले एक उदाहरणार्थ आपले गुरु असतील, समजा अनेक जण अक्कलकोट स्वामींना आपले गुरु मानतात. अक्कलकोटचे स्वामी, ते अक्कलकोटचे स्वामी आहेत ना, मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर अक्कलकोट स्वामींसारखे संत आपल्या आपल्या भक्तांना या करणी बाधेपासून अनेक प्रकारे वरवरती वाचवत असतात. पण ते तरी सुद्धा मी हे आत्मविश्वासाने सांगू शकतो की त्याचं 100% निवारण नाही होणं. त्याचं 100% निवारण आपल्याला कधी करता येईल? त्या तंत्र साधनेला तेवढ्याच ताकदीची तंत्र साधना आपल्याला तिथे द्यायला पाहिजे, तर त्याचं एक पूर्णपणे निराकरण होऊ शकतं. पण याचा अर्थ असा आहे का की देवपूजा आणि इतर केलेल्या गोष्टींचा उपयोग होणार नाही? तर त्या आपल्याला वरचेवर अनेक ठिकाणी वाचवत असतात, संरक्षण करत असतात, योग्य मार्गदर्शन करत असतात. त्या करणीची झालेली तीव्रता कमी करायचा ते खूप प्रयत्न करतात. म्हणजे उदाहरणार्थ, एक समजा एखाद्या व्यक्तीवर अशी करणी आहे की एक मोठा ऍक्सिडेंट व्हावा आणि त्याचा पाय 6 महिने प्लॅस्टरमध्ये राहावा, ऑपरेशन व्हावं, 10 लाख रुपये खर्च यावा, पण तो कुठल्या तरी गुरूंचा शिष्य आहे. मग इथे काय होईल? इथे ह्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. एवढा मोठा ऍक्सिडेंट आणि एवढा मोठा त्रास होण्याच्या ऐवजी काहीतरी थोडंसं पायाला लागून 6 महिन्याच्या ऐवजी 2 महिन्याचा त्रास होईल, पण परिणाम नक्की होणार. मग ह्याच्यातनं कसं वाचवायचं स्वतःला? आधी सगळ्यात पहिले तुम्ही करणी बाधेच्या शक्तीखाली आहात का हे जर तुम्हाला कन्फर्म कळलं तर त्यातले काही घरगुती महत्वाचे उपाय मी सांगू इच्छितो. नक्कीच. समजा आता कळलंय की आपल्या घरावरती करणी आहे किंवा आपल्यावरती करणी आहे, सगळ्यात प्रथम पंचमुखी हनुमानाचा फोटो देवघरामध्ये स्थापन करायचा. एकच मिनिट मी तुम्हाला थांबवतो. प्रेक्षकांनो, हे प्रश्न देखील खूप लोकांनी विचारलंय. आम्हाला खूप कमेंट्स येतात, आम्हाला हजारो कमेंट्स आहेत आपल्या चॅनलवर. बरेच कमेंट असे आहेत की आमच्यावर काही करणी झाली आहे का, किंवा मी खूप दिवसांपासून आजारी आहे, मला काय सर्व दवाखाने मी केले होत नाही, काय करू? करणी झाली आहे, मी काय करू? झाली आहे का नाही हे कसं तपासू? ह्याबद्दल आम्हाला खूप कॉल येतात. तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवर आपलं पहिलं असं चॅनल आहे जिथे आपण हे हॉरर कॅटेगरी, भयानक कॅटेगरी असून सुद्धा आपल्या चॅनलवर ओपन नंबर, मोबाईल नंबर अवेलेबल आहे. त्यामुळे डायरेक्ट आपल्याला कोणीही संपर्क करतं. हे आपलं पहिलं चॅनल आहे संपूर्ण महाराष्ट्रामधलं, मराठी भाषेतलं. तर आता तुमचे जे काही प्रश्न आहेत
ते प्रश्न कुठेतरी एकंदरीत त्याचं उत्तर न कळतच कौस्तुभ सर आपल्याला देत आहेत. तुम्हाला जर डाऊट आहे, तुम्हाला शंका आहे की माझ्यावर कोणी काही केलंय का, किंवा कुठल्या वाईट शक्तीच्या खाली मी आलोय का, किंवा काय गोष्टी आहे का, तर ते कसं ओळखायचं, किंवा मी काय करू, कुठे जाऊ, कोणाला कॉन्टॅक्ट करू, माझ्याकडे पैसे नाहीत, ह्या सर्व गोष्टींचं एक छोटंसं समाधान सर आपल्याला सांगतायत. पहिलं तुम्ही म्हणाले की पंचमुखी हनुमंत आपल्या देवघरात ठेवायचं. बरोबर. तुम्हाला हवं तर लिहून घ्या, किंवा हा व्हिडिओ तुम्ही बघणारच आहात. पंचमुखी हनुमंत देवारात ठेवले. अगदी एवढा छोटा असा एवढा साईजचा फोटो आणला तरी चालेल. पंचमुखी हनुमानाचा फोटो देवघरात स्थापन करायचा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा, त्याला तो अखंड ठेवायचा. मोहरीच्या तेलाचा दिवा, जे आपण फोडणीमध्ये मोहरी वापरतो. हा, आपण त्याचं एक तेल असतं, हिंदीमध्ये सरसों का तेल म्हणतो आपण. सरसों का तेल गुगल नंतर करू शकता. हा, तर त्या तेलाचा दिवा तयार करायचा वातीचा, आणि तो हनुमाच्या फोटोपाशी अखंड 24 तास ठेवायचा. एखाद्या वेळेस थोडासा लक्ष नसताना विजला तर चालेल, पण विजलेला दिसला तर लगेच लावायचा परत. दुसरं, हनुमान चालीसा असेल, मारुती स्तोत्र असेल समर्थांनी लिहिलेला, बजरंग बाण नावाचं एक स्तोत्र आहे. या तिन्हीपैकी कुठल्याही एकाचा किंवा तिन्हीचा गेला तरी चालेल. कमीत कमी 45 मिनिटं नियमितपणे एकाच वेळेला बसून त्याचा जप सुरू करायचा. हे तिसरं. अजून एक म्हणजे आपल्या संपूर्ण घरातली जी फरशी आहे ती मिठाच्या पाण्याने धुवायची. मिठाच्या पाण्याने ती फरशी पुसून घ्यायची दिवसातनं कमीत कमी एकदा. मिठाच्या पाण्याने काय होतं, मिठामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. अच्छा. हा, मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा घालवण्याची शक्ती आहे. तर मिठाच्या पाण्याने फरशी धुवायची. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये एक लिंबू मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची. याने पण नकारात्मक ऊर्जा कमी होते. याने काय होईल, जी काही करणी असेल त्याचा ते त्यांच्या ना एका पद्धतीने चाललेले असतात. असं नाही होत की आज करणी केली 8 दिवसात फळ मिळेल. हा, आणि असं पण आहे की आज केली आणि 8 दिवसात माणूस गेला. ती करणी करणाऱ्यांनी किती शक्ती लावली त्याच्यावर. तर त्यांची जी नकारात्मक जी ऊर्जा असते ती दर अमावस्याला आणि पौर्णिमेला वाढत जाते. म्हणजे मागच्या महिन्यापेक्षा ते आज अजून जास्त चांगले स्ट्रॉंग झाले. अच्छा. पुढच्या महिन्याच्या अमावस्याला पौर्णिमेला ते अजून जास्त स्ट्रॉंग होणार. हे वाढतच जाणार, हे वाढत राहणार आहे. म्हणजे त्यामुळे करणी जेवढी जुनी झाली असेल तेवढी ती जास्त प्रमाणामध्ये आता ताकदीने काम करायला सिद्ध आहे. मग जर करणी झाली तर ती तातडीत मुळापासूनच उडवणे हा एक उपाय दिसतो इथे. हो, मुळापासूनच उडवणे. त्यामुळे जेव्हा लक्षात येईल की आपल्याला वरती काहीतरी करणी आहे, तेव्हा हे आधी घरगुती उपाय सुरू करायचे. शक्यतो हनुमानाला रोज जायचं, मंदिरात सुद्धा जायचं. म्हणजे ही उपासना चालू ठेवायचीच, पण हनुमानाला रोज जायचं आणि दिवसातनं 2 वेळा आंघोळ करायची. हे 4-5 उपाय केल्यानंतर ना त्या एनर्जीला थोडासा जर्क बसतो. म्हणजे त्यांना थोडासा बाधा येते, त्यांच्या कामामध्ये अडचणी यायला सुरुवात होते. आणि मग नंतर शक्य असेल तर इथे कोणीतरी स्पेशालिस्ट ओळखून तुमच्या माहितीतला कॉन्टॅक्ट मधला गावाकडचे असे मिळतात. कोणाचे ना कोणाचे तरी कॉन्टॅक्ट असतात, ब्राह्मण वगैरे. त्यांच्याकडनं त्यांचं ते योग्य ते निराकरण करून घ्यायचं. फार सोपे उपाय आहेत हे. तर मीठ आपल्या घरी आहे, हे अतिशय सोपे उपाय. म्हणजे हे 0 रुपये खर्चाचे उपाय आहेत. हे अगदीच हे अमूल्य गोष्टी तुम्ही सांगितल्या जातात. पण हे रोज झालं पाहिजे. हे नियमित झालं तर ते काम करतं. हे फार महत्वाचं आहे. रोज मिठाच्या पाण्याने फरशी धुणे, रोज हनुमंताची पूजा करणे, तो दिवा अखंड तेवत ठेवणे 2-4 दिवस. आणि बरोबर इथे काय करतात, ती नकारात्मक ऊर्जा ना तुम्हाला हे करण्यामध्ये अडचणी निर्माण करतात. रोज करायचं म्हणतात ते. आपले लोक कसे, तुम्हाला बघा थोडस मित्रांनो तुम्हाला राग येईल माझ्या गोष्टीचा. आपले कसे लोक आहेत, आपलेच आहेत म्हणून बोलतोय. परके असते तर बोललो नसतो. तुम्ही सर्व माझे आहेत, मी तुमचा आहे. हे चॅनलच तुमचं आहे. आपण फक्त शनिवारीच आपल्याला हनुमंतजी आठवतात, कारण शनिवारी त्यांचा वार आहे. हनुमान जयंतीलाच आपल्याला हनुमंत आठवतात. बाकी दिवशी आपल्याला काहीही आठवत नाही. फक्त शनिवार आला की हनुमंतांचे सकाळी सकाळी व्हॉट्सअपला स्टेटस लावायचे, मोकळं व्हायचं. कधी गेलेत मंदिरात? शेवटचं मारुतीच्या मंदिरात तुम्ही कधी गेले? हे जे उपाय कौस्तुभ सर सांगतायत हे गरजेचं नाहीये की तुम्हाला करणी झाली म्हणूनच तुम्ही मंदिरात जा. तुम्ही सहज देखील जाऊ शकता. बरोबर.
सर म्हणाले की हे वायाला जात नाही. बरोबर. अगदी बरोबर. एक शेवटचा प्रश्न माझा हा होता की आता जसं समोरचा व्यक्ती माझ्यावर करणी करतोय आणि निसर्गाचा हा पण नियम आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे अगदी बरोबर फळ देतो रे ईश्वर. हो अगदी बरोबर आहे. आता मग मी असं समजू का की एखाद्या तांत्रिकाने माझ्यावर क्रिया केली आहे तर मग मी तुम्हाला नुकसान झालं, ठीक आहे, त्यांनी माझ्यावर क्रिया केली, माझ्यावर करणी केली किंवा माझ्या नातेवाईकांनी मला करणी केली माझ्यावर, तर मला तर नुकसान झालं, परंतु जैसे ज्याचे कर्म तैसे, मग त्याला त्याचं फळ मिळतं की नाही? फळ ज्यांनी करायला सांगितली त्याला मिळणार. आता अगदी उदाहरण, आपण वास्तुशांत करतो, वास्तुशांतीसाठी आपल्याकडे पुरोहित्य येतात. वास्तुशांत नवीन घर घेतलंय, वास्तुशांत गेली, वास्तुशांतला आपण ब्राह्मण बोलवून त्यांच्याकडनं वास्तुशांतीचा विधी पूर्ण करतो. मग त्या वास्तुशांतीचं फळ त्यांना जायला पाहिजे का आपल्याला जायला पाहिजे? ते आपल्याला जायला पाहिजे, कारण आपण वास्तुशांत त्यांच्याकडनं करून घेतली. अच्छा. तसं समजा तुझ्यावर कोणीतरी, तुमच्यावर कोणीतरी करणी केली, तर त्या तांत्रिकाचा त्याच्यात दोष नाही. तो तांत्रिक तिथं माध्यम झाला. ज्यांनी करायला सांगितली तुमच्यावर, त्यांनी तिथे पैसे देऊन, खर्च करून, वेळ काढून हेतू सांगितलाय की याचा असं असं नुकसान करा. त्यामुळे त्याचं वाईट कर्म ज्यांनी करायला करून घेतली त्याला जाणार, तांत्रिकाला नाही जाणार. कारण तांत्रिक त्याची साधना आहे आणि त्याचा तो एक यजमान झाला ना. फक्त आपण यजमान झालो, सॉरी, तो फक्त एक माध्यम झाला. अच्छा. जो मला नुकसान पोचवायचा हेतू घेऊन तांत्रिकाकडे गेलो आणि त्याला पैसे दिले, त्याला तुमचं नाव सांगितलं, तुमचा फोटो दिला, ह्या माणसाचं नुकसान व्हायला पाहिजे, पुढच्या 6 महिन्यामध्ये हा पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे. मी सांगितलंय त्याला करायला, त्याला पैसे दिले मी त्याचे, त्यांनी तंत्रक्रिया तुमच्यावरती केली, त्याचं नाही काही वाईट होणार आहे, माझं वाईट होणार आहे. मी वाईट चिंतलंय तुमच्याबद्दल, मी तुमच्यासाठी काहीतरी वाईट करण्यासाठी प्रयत्न केले, सो त्या वाईट कर्माचं फळ मला येणार. मग तुमची पण सुटका नाही. सुटका. जे करणी करतात, फार महत्वाचं आहे की जे करणी दुसऱ्याची प्रगती न बघवण्यासाठी, जेलसी वृत्तीमुळे, कुठल्याही कारणासाठी, त्यांना ते 10 पटीने भोगावं लागतं. हे ती लोक विसरून जातात. हे कधीच करू नये म्हणून ते त्यांना 10 पटीने भोगावं लागतं. म्हणून तुम्ही जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ. त्यामुळे ते कुठल्या पद्धतीने येईल, कधीही येईल हे माहित नाही, पण तो पेन तुम्हाला, तुम्ही जर दुसऱ्याला 100 पेन दिलाय तर तुम्हाला तो 1000 पेन देऊनच जाणार. 10 पटीने तुम्हाला त्याचा त्रास भोगावा लागणार. त्यामुळे खरं तर करणी कधीच करू नये आणि कुठल्याच कारणासाठी करू नये. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर करणी झालीये किंवा घरातल्या कोणावर करणी झालीये, तर एकदम घाई गडबडीमध्ये ना कुठल्याही भोंदू बाबांकडे जाऊ नका. बऱ्याचदा काय होतं, काही माणसांना असे काहीही न बघता एक अमाऊंट सांगून टाकतात. तुमच्यावर करणी आहे, 15,000 लागतील, आम्ही काढून देऊ. जो अमाऊंट आधी सांगतो ना त्याला ती ऊर्जा कळलेलीच नाही, हे लक्षात घ्यायचं. करणी खरंच काढायची असेल तर त्याच्या आधी ऊर्जा किती आहे हे बघितलं पाहिजे. त्यामुळे भोंदू बाबांपासून सावध राहा, नाही तर मग तिथे नुसतेच पैसे जात राहतात, तुम्हाला उपाय काही मिळत नाही. त्याच्यापेक्षा हनुमानाची उपासना सुरू करा आणि हनुमानालाच प्रार्थना करा की आम्हाला योग्य त्या मार्गदर्शनामध्ये ने पुढे. त्यामुळे भोंदू बाबांपासून मात्र नक्की बचाव करा.